25 जुलैला आषाढी यात्रेचा सोहळा साजरा होणार आहे। यासाठी सर्व संतांच्या पालख्या खरं पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ झालेल्या आहेत। पंढरपूर सोलापूर जिल्ह्याच्या जवळपास सगळ्या पालख्या करता आलेल्या आपण जर बघितलं तर ह्या यात्रेला 20 ते 25 लाख भाविक येतील असा करता बसण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी आता मंदिर समिती देखील सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की आता लाखोच्या संख्येने भाविक आज खरं पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। भाविकांच्या दर्शनाची रांग जर आपण बघितलं तर विठ्ठल मंदिरापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ह्या गोपाळपूर येथे जवळपास 20 15 शेड अशा पद्धतीने खरं मंदिर समिती तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून ऊन वारा पाऊस याचं संरक्षण भाविकांना मिळावं अशी सगळी चोख व्यवस्था खरं मंदिर समिती केली आपल्याला पाहायला मिळतं। खरं या 15 शेडमध्ये जवळपास 30 ते 35 हजार भाविक खरं एका टायमाला येत असतील आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या भाविकांना खरं शुद्ध पिण्याचं पाणी असेल, त्याचबरोबर भजन कीर्तन विरंगुळा म्हणून भजन कीर्तन देखील आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर लाईव्ह दर्शनाची देखील खरं तर तिथं व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत भाविकांना त्वरित आणि सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिर समिती देखील सज्ज झालेली आहे। तर आपल्याबरोबर मंदिर समिती कार्यकारी ते राजेंद्र शेळके सर, काय सांगताल किती 15 शेड आणि कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे भाविकांची? आता पंढरी नगरीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आज आपण पाहतोय की एकूण 7 पत्रा शेड भरलेली आहेत। जवळपास आज दर्शनाला 7 ते 8 तास लागतील। मंदिरे समितीमार्फत आता एकूण 18 पत्रा शेडची निर्मिती केलेली आहे, त्यामुळं सर्वच भाविक या शेडमध्ये सामावतील याचं नियोजन मंदिरे समितीमार्फत केलेलं आहे। आपण पाहतोय की शेडमध्ये कूलर असतील, फॅन असतील, त्याचप्रमाणे स्वच्छ पिण्याचं पाणी, त्याप्रमाणे चहाची व्यवस्था केलेली आहे। आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपासून आपण भाविकांना खिचडी वाटप सुद्धा करणार आहोत, जेणेकरून भाविक आता 10 तासापेक्षा जास्त कालावधी या ठिकाणी दर्शनाला लागू शकतो। त्यामुळे त्यांना जेवणाची सुद्धा सुविधा मंदिरे समितीमार्फत आता करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की आरोग्य सुविधा केंद्र असेल, पोलीस मदत केंद्र असेल, आपण CCTV सुद्धा लावलेत आणि पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम सुद्धा आता या ठिकाणी सुरू आहे। त्याचप्रमाणे कंट्रोल रूम या ठिकाणी तहसीलदार दर्जाचा अधिकारी या ठिकाणी नेमलेला आहे आणि सर्वच डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी उपलब्ध असतील, जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि भाविकांना दर्शन रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर जलद, सुलभ आणि सुरक्षित असं दर्शन मिळावं यासाठी मंदिरे समिती प्रयत्नशील आहे। आपण बघितलं असेल की जवळपास 18 15 शेडची निर्मिती केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं अशी चोख व्यवस्था करताना मंदिर समितीने केलेली आपल्याला आता पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।